नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटी महामंडळाकडून मोठी घोषणा, फक्त याच प्रवाशांना मिळणार मोफत प्रवास। काय असणार ती बातमी, चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, मोफत प्रवास निर्णयामध्ये नवीन बदल, फक्त या नागरिकांनाच एसटी मध्ये मोफत प्रवास करता येणार आहे। कारण गेल्या काही हप्त्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने शिंदे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील काही नागरिकांना इथून पुढे एसटी बसचा प्रवास मोफत करता येणार आहे। यामध्ये कोण कोण पात्र आहे हे पाहायचं आहे। तर मित्रांनो, यामध्ये पूर्ण नियम व अटी आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। कुणाला यामध्ये मोफत प्रवास करता येणार आहे आणि कुणाला नाही, आणि तुम्हाला प्रवास करता येणार आहे का की अपात्र हे पण आज आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये, त्याबद्दल सर्वात मोठा निर्णय काय असणार आहे ते आज आपण बघून घेऊया। ही बातमी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या गोरगरीब लोकांसाठी चांगली बातमी आहे, कारण की एसटीचा प्रवास सगळ्यांचा लोकांना करावा लागत असतो, पण पैशांभावी बरेचसे गोरगरीब जनता यांना या एसटीचा प्रवास करता येत नाही आणि त्यासाठीच हा शासन निर्णय काढला आहे, अंमलात आणलेली आहे आणि ही कुणासाठी उपयुक्त आहे हेच आज आपण पाहणार आहोत। गेल्या काही दिवसापूर्वी सरकार होते त्यांच्या कार्यकाळातील त्यांना जे निर्णय घेतले आहे आणि ज्या घोषणा यांनी या घोषणा रद्द करण्यात आल्या नाही, पण त्यांच्या घोषणा व्यवस्थित आणि पूर्णपणे चांगल्या प्रकारे माहिती घेऊन पुन्हा एकदा त्यावर विचार करून हे निर्णय पुन्हा चालू करण्यात येणार आहेत, अशी माहिती आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। यामध्ये मुख्य घोषणा म्हणजे एक महत्त्वपूर्ण निर्णय आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय, राज्य शासनाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता अधिक प्रमाणात वाढवून देण्याचा पुनर्विचार करण्यात आलेला आहे। यांची मंजुरी देखील करण्यात आलेली आहे आणि तसेच वाढती महागाई व त्यांचा फायदा हा शासकीय कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे, पण ऑगस्ट 2020 पासून चालू झालेला आहे। त्यामुळे हा महागाई भत्ता आता 34% इतक्या प्रमाणात वाढलेला आहे। आजच्या या काळात सरकार आपल्याला वेगवेगळ्या योजनांचा पाठपुरावा करत आले आहे। अशी योजनेत सरकारने आता एसटी महामंडळातर्फे एक योजना राबवण्यात येत आहे। ही योजना कोणासाठी आहे याची आज माहिती आपल्या या व्हिडिओत बघूया। गोरगरीब जनतेला या योजनेचा फायदा मिळावा म्हणून सरकारने हे पाऊल उचललेले आहे। मोफत प्रवास कोणाला मिळेल याबाबत आपण पाहणार आहोत। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस, एसटी बसेसमधून मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती। राज्य सरकारने 3 महत्त्वाच्या घोषणा करत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। सरकारी कर्मचारी, 75 वर्ष पूर्ण केले ज्येष्ठ नागरिक आणि गोविंदा पथकातील गोविंदाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहे। या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या सत्ता स्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यापर्यंत आज शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन आहे। यावेळी पहिल्यांदा सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमने-सामने येणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठी घोषणा केली। यापुढे 75 वर्षावरील नागरिकांना एसटीचा बसचा मोफत प्रवास, यापूर्वी नागरिकांना प्रवासात 50% सवलत होती, परंतु आता यापुढे जे नागरिक स्त्री किंवा पुरुष 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्ष किंवा त्यावरील असतील त्यांना आता एसटीचा आणि त्याचप्रमाणे मुलींना सुद्धा मोफत एसटी प्रवास देण्यात येत आहे। आणि मित्रांनो, आताच्या काळामध्ये अपंगांना आणि स्वातंत्र्य सैनिक यांना मोफत प्रवास मिळणार आहे। दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या सत्ता स्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यांत मुख्यमंत्री घेतलेला अनेक निर्णय हे एक महत्त्वाचा निर्णय आहे। एसटी महामंडळाकडून मोठी घोषणा, फक्त याच प्रवाशांना मिळणार मोफत प्रवास। याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही msrtc.gov.in वर तुम्ही बघू शकता। मित्रांनो, तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।